आज निधीचे लग्न ठरले होते। तिचे आई-वडील आणि भाऊ खूप आनंदात होते, कारण मुलाकडच्यांनी स्वतःहून पुढे येऊन निधीचा हात मागितला होता। मुलगा खूप चांगला होता। आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा, एक बहीण होती, जिचे लग्न आधीच झाले होते। एकूणच खूप चांगले कुटुंब होते। निधीच्या घरच्यांना तर जणू देवाचा आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटत होते। सगळे खूप आनंदात होते। निधीही मनातून खूप आनंदी होती की एवढ्या चांगल्या घरात तिचे लग्न ठरले आहे। मुलगाही तिला खूप आवडला होता। कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती। त्याचबरोबर निधीला याचा आनंद होता की तिच्या सासरच्या घरी जाऊन तिचे स्वप्न पूर्ण होतील, जे तिच्या माहेरी पूर्ण होऊ शकली नाहीत। पण काही दिवसांतच निधीला खरी परिस्थिती कळू लागली। तिला लक्षात आलं की सासरच्या लोकांनी कोणत्याही प्रकारची मागणी केली नव्हती, म्हणून तिचे आई वडीलही काही देण्याचा विचार करत नव्हते। उलट तिला अगदी साध्या पद्धतीने पाठवण्याचा विचार चालू होता। निधीला दिसत होते की घरात लग्नाच्या विशेष तयाऱ्या होत नव्हत्या। ना महागडे कपडे ना दागिने तिच्यासाठी खरेदी केले जात होते। सगळं काही कमी बजेटमध्ये केले जात होते। हे सगळं निधीला खूप विचित्र वाटत होते। त्यानंतर एके दिवशी तिने आईवडिलांचे बोलणे ऐकले। चांगलं झाले की मुलाकडच्यांनी काही मागणी केली नाही। आपले खूप पैसे वाचतील आणि जे 10-12 लाख रुपये निधीचे दागिने बनवण्यासाठी ठेवले होते तेही वाचतील। तिला फक्त एक साधी चेन, कानातली आणि अंगठी करून घालून पाठव। उरलेले तिच्या सासरचे बघतील। ती तर त्यांच्या घरची एकुलती एक सून होईल, मग ते तिला भरपूर दागिने देतील। आपण का उगाच खर्च वाढवायचा? शेवटी त्या घरात गेल्यावर सगळे तिचेच होणार आहे। हे ऐकून निधीला प्रचंड धक्का बसला। तिला खूप रागही आला। तिच्या डोळ्यासमोर जुन्या गोष्टी उभ्या राहिल्या, ज्यावेळेस तिच्या प्रत्येक इच्छेला आईवडिलांनी हेच सांगून नाकारले होते, बेटा तू मुलगी आहेस ना, मुलींच्या लग्नात खूप पैसे लागतात, मुलींसाठी खूप दागिने बनवावे लागतात। मुलींच्या जन्मापासूनच आईवडील तिच्यासाठी पैसे साठवायला सुरुवात करतात, म्हणून महागड्या इच्छा समोर मांडू नकोस। हे पैसे तुझ्या लग्नात कामी येतील। राजकन्येसारखी पाठवू तुला। निधीला पण तेव्हा वाटायचे की आईवडील बरोबरच बोलत आहेत। मुलींच्या लग्नासाठी पैसे साठवायलाच लागतात, अशा गोष्टी सांगून सांगून तिच्या प्रत्येक इच्छेला त्यांनी मारले होते। पण आता तिच्या लग्नाची वेळ आली तेव्हा अगदी कमी खर्चात लग्नाचा विचार चालला आहे, तर निधीला तिचे हक्काचे कधी मिळणार? तिच्या आठवणीत तेव्हा येऊ लागले, जेव्हा तिच्या भावाचे मेडिकलला ॲडमिशन झाले होते। निधीनेही खूप आग्रह केला होता की तिलाही मेडिकलला जायचे आहे, तिलाही डॉक्टर व्हायचे आहे। पण त्यावेळी आईवडिलांचे म्हणणे होते, बेटा मेडिकलच्या शिक्षणाला खूप पैसे लागतात। तू तर जाणतेस की आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत। तुझ्या लग्नासाठी सुद्धा पैसे साठवायचे आहेत। थोडे समजून घे बेटा, लग्न तर करावंच लागणार आहे। कोण मुलीला लग्न न करता घरात बसवून ठेवेल? आणि प्रत्येक आईवडील असं म्हणतात की आपल्या मुलीचे लग्न चांगल्या प्रकारे व्हावे, आणि आम्हालाही तेच हवं आहे। निधीनेही विचार केला की आईवडील बरोबर म्हणत आहेत, आणि तिने तिच्या डॉक्टर होण्याच्या इच्छेला स्वतःच्या कर्तृत्वाला असूनही दडपले। पण आज जेव्हा स्वतः मुलाकडच्याने निधीचा हात मागितला, तेव्हा आईवडिलांनी साठवलेले सगळे पैसे जणू हवेत उडाले। ज्या पैशांसाठी निधीच्या एकही इच्छेला कधी पूर्ण केले गेले नाही, तेव्हा आता मुलाकडच्यांनी काहीच मागणी केली नाही म्हणून स्वतःकडूनही काही देण्याची तयारी नव्हती। अगदी कमी खर्चात लग्न उरकून टाकण्याचा विचार होता। निधीला हे सगळं सहन झाले नाही आणि तिने जाऊन आपल्या आईवडिलांशी बोलून टाकले, आई बाबा, तुम्ही असं कसं बोलू शकता? जेव्हा मी कधी माझी एखादी छोटीशी इच्छा तुमच्यासमोर ठेवली तेव्हा तुम्ही म्हणायचाच की मुलींच्या लग्नात खूप पैसे लागतात, आणि आम्ही तुझ्या लग्नासाठी पैसे साठवतो आहोत, जेणेकरून तुझे चांगल्या घरी लग्न होईल। आणि आता तुम्ही म्हणताय की मला अगदी कमी खर्चात या घरातून पाठवायचे आहे। इतकंच नाही तर मला दागिने सुद्धा द्यायचे नाहीत। मग आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी केले तरी काय? निधीच्या आईवडिलांना तिच्याकडून अशा गोष्टींची अजिबात अपेक्षा नव्हती। तिच्या आईने रागाने विचारले, काय मुलगी आहेस तू? स्वतःच्या तोंडाने स्वतःसाठी हुंड्याची मागणी करते आहेस? तुला लाज वाटत नाही का असं बोलताना? कोणी मुलगी स्वतःसाठी हुंडा मागते का? तेवढ्यात निधीच्या वडिलांनीही म्हटले, बेटा हुंडा हा आपल्या समाजातली मोठी वाईट प्रथा आहे। आपण त्याला कधीच प्रोत्साहन द्यायला नको, आणि तू स्वतः हुंड्याची मागणी करते आहेस। तुला तर आनंद व्हायला हवा की तुझे लग्न हुंड्याशिवाय होते आहे। निधीला खूप चांगल्या प्रकारे कळत होते की इथे हुंड्याच्या नावाखाली तिचा हक्क नाकारला जात आहे, जेणेकरून तिला कमी खर्चात सासरी पाठवता येईल, आणि आईवडिलांना तिचा हक्क कधी द्यायचाच नाही। त्यांनी सगळं काही त्यांच्या मुलासाठी वाचवून ठेवावे, पण मुलीचा हक्क कधी आणि कसा मिळणार? निधी म्हणाली, हो पप्पा, तुम्ही बरोबर बोलताय। हुंडा आपल्या समाजातली एक खूप वाईट प्रथा आहे। पण ही गोष्ट त्यावेळी तुम्हाला का कळाली नाही, जेव्हा माझ्या छोट्या छोट्या इच्छा तुम्ही हे सांगून मारल्या की तुझ्या लग्नासाठी खूप पैसे लागतात, मुलींच्या लग्नासाठी पैसे साठवावे लागतात? कधी माझी एखादी ही इच्छा तुम्ही पूर्ण केली आहे का? मला सुद्धा माझ्या मैत्रिणींसारखे स्कूटीवर कॉलेजला जायचे होते, पण तुम्ही मला कधी स्कूटी घेतली नाही। म्हणालात की आम्ही तुझ्या लग्नासाठी पैसे साठवत आहोत।
मीही डॉक्टर बनायचे स्वप्न पाहिले होते, पण तुम्ही त्यालाही नकार दिला. लग्नाचे कारण देऊ. माझ्या सगळ्या मैत्रिणी सोन्याच्या चेन घालून कॉलेजला जायच्या. मी एकदा सोन्याची चेन मागितली होती, पण तुम्ही त्यालाही नकार दिला. म्हणालात की आम्ही मध्यमवर्गीय आहोत आणि तुझ्या लग्नासाठी पैसे साठवायचे आहेत. आणि आता जेव्हा माझे लग्न आले आहे, तेव्हा कुठे गेले तुमचे ते सगळे साठवलेले पैसे? ते तर माझ्या हक्काचे पैसे आहेत, कारण आयुष्यभर मी तडजोडीच केले आहेत माझ्या प्रत्येक इच्छांशी, फक्त लग्नाच्या नावाखाली. पण बरं झालं पप्पा, काही हरकत नाही. हुंडा ही एक वाईट प्रथा आहे हे मी मानते, पण मला या घरात आणि या घराच्या मालमत्तेत माझा समान हक्क हवा आहे. मला कोणताही हुंडा नको, पण माझा हक्क मात्र मी कोणत्याही परिस्थितीत घेणारच, कारण मीही या घराचीच मूल आहे आणि माझा हक्क बनतो. हे ऐकून निधीच्या आईने जोरात ओरडत म्हटलं, वेडी झाली आहेस का? मुलगी होऊन हक्क आणि वाटपाच्या गोष्टी करतेस. मुलींना त्यांचा हक्क सासरी मिळतो, माहेरात नाही. जास्त तोंड नका चालवू. शांतपणे जे चालले आहे ते चालू दे. सासरी जाऊन काय तू तुझ्या नणंदेला तिचा हिस्सा देणार आहेस? पण निधी आज शांत बसणारी नव्हती. तिने उत्तर दिले, का? माझ्या सासरचे तुमच्यासारखे तुच्छ विचारसरणी असलेले आहेत का? त्यांनी त्यांच्या मुलीला तिच्या इच्छेनुसार शिकवले नाही का? तुम्हाला माहीत आहेच, माझे नणंद एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्यांनी तिच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण केल्या नाहीत का? की तिचे लग्नसुद्धा कमी खर्चात उरकून टाकले आणि सगळे पैसे आपल्या मुलासाठी वाचवून ठेवले? नाही, तिला तिचा पूर्ण हक्क देऊनच तिचे लग्न केले आहे, कारण तुमच्यासारखे तुच्छ विचारसरणी कुणाचीच नसते. आणि हे हुंडा नाही, माझा हक्क आहे. तुम्ही जे मला दागिने द्याल तीही एक संपत्तीच आहे, जी वेळेला माझ्या उपयोगी येईल. पण तुम्ही तर त्यासाठी तुमचा हात मागे घेताय आणि वर हे पाहून फक्त हलके फुलके दागिने देऊन मला सासरी पाठवणार, आणि त्यातही तुमची चालाकी. मग या घरावर माझा काहीच हक्क नाही का? आयुष्यभर तुम्ही हेच सांगत आलात की मुलींच्या लग्नासाठी पैसे साठवतोय आणि त्यासाठी माझ्या सगळ्या हक्कांचा गळा घोटलात. निधीच्या वडिलांनी संतापाने म्हटलं, ही सगळी बकवास थांबव. जेव्हा तुझ्या सासरच्यांची काही मागणीच नाही तेव्हा मी उगाचच माझे पैसे का खर्च करू? तुला जे बोलायचं आहे ते बोल, पण मी काही बदलणार नाही. निधी म्हणाली, ठीक आहे, तर मला हे लग्न करायचे नाही. मी माझा हक्क घेऊनच राहीन. तुम्ही मला माझे हक्काचे दागिने द्या, जे मी स्वतःच्या पसंतीने घेईन. नाहीतर मी या लग्नासाठी तयार नाही आणि मी त्या घरातच लग्न करेल, जिथे पूर्ण हुंड्याची मागणी होईल. मी तुमची चालाकी चालू देणार नाही. मीही या घराची मुलगी आहे आणि माझा हक्क बनतो. मुलींचे दुर्दैव हेच असते की आईवडील आयुष्यभर त्यांना सांगतात, तुझ्या लग्नासाठी आम्ही पैसे साठवत आहोत, तुला इतकं देऊ, आणि त्यांच्या सगळ्या छोट्या छोट्या इच्छांचा गळा घोटला जातो. पण जेव्हा खरंच त्यांचा हक्क देण्याची वेळ येते, तेव्हा आईवडील स्वतःचा हात मागे घेतात आणि कमी खर्चात निपटारा करू पाहतात. पण मी असं काही होऊ देणार नाही. मला माझा हक्क हवा, नाहीतर तुमच्या संपत्तीत माझा समान वाटा घेईन. निधीच्या वडिलांनी उत्तर दिले, जे करायचं आहे ते कर. ही माझ्या स्वतःची कमाईची संपत्ती आहे, जी माझ्या इच्छेनुसार ज्याच्या नावावर करायचे ते करू शकतो. मी तुला माझ्या संपत्तीतला हिस्सा का देऊ? आणि सगळ्यांना माहीत आहे, संपत्ती मुलांची असते, कारण मुलगाच आपल्या वृद्धापकाळात आधार बनतो. निधीच्या आईनेही म्हटलं, आणि हो, तुझ्या पप्पा अगदी बरोबर बोलतायत. उद्या जर आम्हाला गरज भासली तर तू आणि तुझा नवरा सासरहून येऊन आमची सेवा कराल का? नाही, ती आमचा मुलगाच करेल. म्हणून आम्ही आमच्या मुलाला नाराज करून तुला वाटप देऊ शकत नाही. निधी म्हणाली, बरोबर बोलताय तुम्ही. मी माझ्या सासरहून येऊन तुमची सेवा करू शकत नाही आणि मला तुमच्या संपत्तीतला वाटा नकोच, कारण हे चुकीचे आहे. कोणतीही मुलगी फक्त एकच ठिकाण सांभाळू शकते, सासर किंवा माहेर. पण हो, माझा जो हक्क आहे तो मला मिळालाच हवा. तुम्हाला मनासारखा जावाई मिळाला आहे, जिथे कमी पैशात लग्न होत आहे. पण मला काय मिळाले? आजपर्यंत तुम्ही सांगत आलात की तुझ्या लग्नासाठी पैसे साठवत आहोत. मग कुठे गेले ते पैसे, जे माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या इच्छांचा गळा घोटून साठवले होते? किंवा एकतर माझ्यासाठी माझ्या मनासारखे दागिने बनवा, नाहीतर मी हे लग्न नाकारते. आणि असं नाही की मी लग्न करणार नाही, मी नक्कीच लग्न करीन. पण हे आवश्यक नाही की पुढच्या वेळी ज्या लोकांची माझे लग्न ठरेल त्यांचीही कोणतीच मागणी नसेल. कदाचित त्यांची मागणी याहून जास्त असेल. मग तुम्ही काय कराल? मी मानते की हुंडा एक वाईट प्रथा आहे, पण हो, मुलींना त्यांचा हक्क नक्कीच मिळायला हवा. वाटपाची गोष्ट होत नाही. घर आणि संपत्ती मुलगाच सांभाळतो. मीही माझ्या सासरे जाऊन माझ्या सासरच्या घराची आणि संपत्तीची जबाबदारी सांभाळीन. पण मुलींना माहेरातून काय मिळतं? फक्त काही दागिने, जे त्यांच्यासाठी एक मोठी संपत्तीच असते आणि गरजेच्या वेळी उपयोगी पडते. हेच मुलींचे हक्काचे श्रीधन असते. मला माझा हक्क हवा, ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. हे बोलून निधी तिच्या खोलीत निघून गेली आणि तिचे आईवडील एकमेकांकडे पाहत राहिले. त्यांना आपली मुलगी अशा प्रकारे उत्तर देईल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. निधीचा भाऊ बराच वेळ निधी आणि आईवडिलांचे बोलणं ऐकत होता. त्याने पुढे येऊन आपल्या आईवडिलांना सांगितलं, आई बाबा,
निधी काहीही चुकीचे बोलत नाहीये. आपण तिला आजपर्यंत काय दिले आणि तिला या पद्धतीने कमी दागिने देऊन पाठवणं योग्य नाही. मला माहीत आहे ती कधीही इथे जमिनीच्या वाटपासाठी येणार नाही. पण जर तुम्ही आज काही पैसे वाचवण्यासाठी ही चूक केली तर तुमच्यानंतर भावंडांच्या नात्यात कायमची कटुता येईल. कारण कुठेतरी निधीच्या मनात माझ्यासाठी एक गाठी पडेल की मी तिचा हक्क मारला आहे आणि मग हे भावा बहिणीचे पवित्र नातेही फक्त नावापुरतेच उरेल. तुम्ही गेल्यानंतर आम्हा दोघांनाही एकमेकांची गरज भासेल. त्यामुळे नाती तोडण्यापेक्षा ती टिकवणे महत्त्वाचे आहे. निधी काहीही चुकीचे बोलत नाहीये. तीही तुमची मुलगी आहे. तिचाही तुमच्या संपत्तीवर हक्क आहे. हे ऐकून निधीचे आईवडील समजून गेले की ते किती मोठी चूक करणार होते. जेव्हा त्यांना असा जावई मिळाला जिथे कोणतीही मागणी नव्हती, तरीही ते निधीबद्दलची जबाबदारी झटकण्याचा विचार करत होते. त्यांना असं वाटत होते की निधी त्या घराची मालकीण बनेल, कारण त्या घरात चांगली संपत्ती आणि चांगली कमाई करणारा जावई आहे. पण ते हे विसरले होते की असं करून ते निधीच्या हक्काला नाकारत होते. निधीचे आईवडील तिच्या खोलीत गेले, तिला बोलावले आणि तिची माफी मागितली. त्यांनी म्हटलं, आता तुला तुझा पूर्ण हक्क देऊ. ही आमची चूक होती की आम्ही असा विचार केला. तू उद्या आमच्यासोबत चल आणि तुझ्या मनासारखी सुंदर जड दागिने घे. तुला आवडतील त्या साड्या आणि कपडे खरेदी कर. शिवाय आम्ही तुझ्या खात्यात काही पैसेही टाकू, जे तुझ्या लग्नासाठी साठवले होते. कारण तुझ्या सासरच्यांची कोणतीही मागणी नाही, त्यामुळे ते पैसे आम्ही तुझ्या खात्यात टाकू, जेणेकरून तुला सुरक्षित वाटेल. आम्हाला नको आहे की आमच्यानंतर तुमचे दोघा भावंडांचे नाते बिघडावे. आणि हो, चूक आमचीच होती. जे काल तू बोललीस ते अगदी बरोबर होते. तू ही आमची मुलगी आहेस आणि तुझाही हक्क आहे. ही खूप मोठी सत्यता आहे की मुलीच्याकडे आईवडिलांनी दिलेले दागिनेच राहतात, जे तिला गरजेच्या वेळी उपयोगी पडतात. पण काही वेळा आईवडील ते देतानाही टाळाटाळ करतात. आणि हीच चूक आम्हीही करणार होतो. पण आम्ही आमच्या सगळ्या चुका सुधारू, असं म्हणत निधीच्या आईवडिलांनी तिला प्रेमाने जवळ घेतले. निधीही आता तिच्या येणाऱ्या आयुष्याबद्दल आनंदी होती. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.